जय हिंद मित्रांनो. तर 8 ऑक्टोबर 2022ला कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे. 800 पदांची पूर्वपरीक्षा आहे, म्हणजेच 800 पदं आहेत. आता या पूर्वपरीक्षेसाठी करंट अफेअरच्या बाबतीमध्ये एक्झॅक्टली स्ट्रॅटर्जी कशी असावी बघा. करंट अफेअरचे साधारणतः 15 प्रश्न असतात. मग या 15 प्रश्नांना धरून आपल्याला अभ्यास कशा पद्धतीने कुठल्या करंट अफेअरचं काय नक्की वाचायला पाहिजे त्याच्या संदर्भातली ही व्हिडिओ आहे. बघा, तसा बघितलं तर करंटचा एरिया खूप मोठा आहे, काहीही विचारलं जाऊ शकतं. बट तुम्ही पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ठराविक मुद्द्यांच्यावरती काय वेळा प्रश्न विचारले जात आहेत. मग पहिल्यांदा अभ्यास करत असताना त्या मुद्द्यांना आपल्याला टार्गेट केलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला सोपं जे आहे ना, त्या सोप्याकडून परत हळूहळू अवघडाकडे प्रवास करायचा आहे. मग या सिच्युएशनमध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, कंबाईनच्या करंट अफेअरचा अभ्यास करत असताना पहिली स्टेप्स आहे की कुठून कुठंपर्यंतचं करंट अफेअर वाचायचं आहे. तर मागच्या एका वर्षामधलं करंट अफेअर वाचायचं आहे. आता मागच्या एका वर्षातलं म्हटल्यानंतर ऑक्टोबरला तुमची परीक्षा आहे, 8 ऑक्टोबरला परीक्षा असणार आहे, बरोबर. मग सप्टेंबर 2022पर्यंतचे करंट अफेअर वाचायचे आहे. पण कधीपासून, तर सप्टेंबर 2021 ते सप्टेंबर 2022पर्यंतचे करंट अफेअरचे मुद्दे तुम्हाला अभ्यास काय तर गरजेचे आहेत. 1 वर्ष, जास्तीत जास्त 1.5 वर्ष पण असू शकतं. बट त्याच्यासाठी एवढा वेळ नाही की तुम्ही 1.5 वर्षाच्या करंट अफेअरचा अभ्यास करू शकता. त्यामुळे 1 वर्षाच्या करंट अफेअरचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आता 1 वर्षाचं करंट अफेअर तर वाचायचं आहे. मग त्याच्यासाठी दुसरा मुद्दा तुमचा तयार होतोय की मग मंथली मॅगझिन वाचायचं का एखादं वार्षिकी घ्यायचं किंवा त्रिमासिक असतं ते वाचायचं. आता समजा जर तुम्ही पहिल्यापासून महिन्याचं जे मासिक येतं ते वाचत असाल तर ते तुम्ही कंटिन्युअसली वाचलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जे विद्यार्थी म्हणत आहेत की नाही त्यांना आत्ता करंट अफेअरचे वाचायचे आहेत, तर त्यांनी काय करा, तर इयर बुक राहतं. आता इयर बुकमध्येच येऊ शकत नाही आहे. त्यामुळे काही पुस्तकं अशी आहेत की 3-3 महिन्याचे त्यांचे काय येतात, तर म्हणजे एडिशन्स येतात 3 मंथच्या. तर त्या 3 महिन्याच्या ज्या एडिशन्स ज्या आहेत ना, त्या एडिशन्स वाचा. पण ते वाचत असताना त्यातले पण सिलेक्टिव्ह आणि त्याच्यामधले पण सिलेक्टिव्ह मुद्दे असले पाहिजेत. जसं मी इथं ही 11 मुद्दे घेतलेले आहेत की या 11 मुद्द्यांचा तुम्हाला काय करायचा, अभ्यास करायचा आहे. पण मी असं म्हणणार नाही की 11 मुद्दे. आता एक पहिला महत्त्वाचे पुरस्कार दिलेले आहेत. महत्त्वाच्या पुरस्कारामधील आणखी किती महत्त्वाचे पुरस्कार असणार आहेत ते वाचणं गरजेचं आहे. एखादा लोकल पुरस्कार दिलेला असेल तर तो पुरस्कार परीक्षेला विचारला जात नाही आहे. जे वरचे पुरस्कार असणार आहेत, म्हणजे भारतरत्नवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो का, विचारला जाऊ शकतो. पद्मविभूषण असेल, पद्मभूषण असेल, पद्मश्री असेल, महाराष्ट्र भूषणवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, ज्ञानपीठ पुरस्कारावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, साहित्य अकादमीचा पुरस्कार असेल त्याच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो, राष्ट्रीय फिल्म महोत्सव संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हे एक टॉप लेवलचे पुरस्कार आहेत. तर या टॉप लेवलच्या पुरस्कारांच्यावरती प्रश्न येतात का, येतातच. मग आपल्याला तेवढेच पुरस्कार अभ्यासण्याचे आहेत. म्हणजे महत्त्वाच्या पुरस्कारामध्ये जे मी आत्ता सांगलेले जे पुरस्कार आहेत ना, त्या पुरस्कारांचा अभ्यास करायचा. राष्ट्रीय लेवलचे झाले ते. आंतरराष्ट्रीय लेवलचे पण पुरस्कार येतात. जसा ऑस्करचा पुरस्कार आहे, ऑस्करचा बेस्ट अभिनेता कोण आहे, बेस्ट फिल्म कोणती आहे, तर असे पुरस्कार जोड्या लावायला पण विचारले जाऊ शकतात. तर ते ऑस्करचा पुरस्कार असेल, त्याचबरोबर आणखी ह्याच्यामधला नोबेल पारितोषिक असेल, त्याच्या संदर्भात पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय पण ठराविक पुरस्कार जे असणार आहेत, किंवा जपानच्या मार्फत भारतीयांना कुठला सर्वोच्च पुरस्कार दिला असेल, म्हणजे प्रत्येक देशाचा एक सर्वोच्च पुरस्कार असतो, तर तो एका ठराविक व्यक्तीला दिला जातो. फ्रान्सच्या मार्फत कुठला सर्वोच्च पुरस्कार कोणत्या व्यक्तीला दिलेला असेल, भारतामधला असेल तरच वाचायचं, नसेल तर तुम्ही सोडून दिला तरी चालेल. थोडक्यात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र भूषण संदर्भातले जे पुरस्कार असतील तर ते पुरस्कार काय करावे लागतील, तर तुम्हाला अभ्यासावे लागतील. म्हणजे पुरस्कारांच्या बाबतीमध्ये एक मुद्दा क्लिअर झाला की महत्त्वाच्या पुरस्कारामध्ये हे जे मी आत्ता पुरस्कार सांगितले ते अभ्यासणं गरजेचं आहे. नेक्स्ट जे आहे ते नेमणुका, म्हणजे जे अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे. आता अपॉइंटमेंटच्या बाबतीमध्ये कुठला प्रश्न असू शकतो, जसं की एक प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती केली. आता रिसेंटली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती केली, मग खालीलपैकी कोणते न्यायाधीश आहेत, सर्वोच्च न्यायालयामध्ये किती महिला न्यायाधीश आहेत, तर असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे त्याचं एक प्रिपरेशन केलं पाहिजे नेमणुकांच्या बाबतीमध्ये. नंतर CBIचे डायरेक्टर कोण असतील, त्यांची नियुक्ती नवीन केलेली असेल तर. नंतर CATचे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल जे आहेत, या सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल जे आहेत त्यांचे अध्यक्ष कोणाला म्हणून नियुक्त केलेले आहेत, UPSCचे अध्यक्ष कोण नियुक्त केलेले आहेत, MPSCचे अध्यक्ष कोण आहेत, जे रिसेंटली नियुक्ती झालेले असतील ना, इंटेलिजन्सी ब्युरो असेल, रॉ असेल, तर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेवलचे जे सर्वात उच्च पदं आहेत
त्या पदांच्या नेमणुकीसंदर्भातले जर आत्ता रिसेंटली जर झालेले असतील, या 6 महिन्यात ते 1 वर्षात जर झालेले असेल, तर त्यावेळेला त्या नेमणुका तुम्हाला काय करायच्या आहे तर बघायच्याच आहेत, त्या तुम्हाला स्किप करून चालणार नाही आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ती निधन वार्ता. तिसरा मुद्दा जो आहे तो निधन वार्ता. आता याच्यामध्ये एक मी मुद्दा ॲड करून ठेवतो बघा, समित्या पण काय काय असतात बघा, समिती पण विचारल्या जातात. आपण इथं येऊ निधन वार्ता. आता महत्त्वाच्या व्यक्ती जसं सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं, लता मंगेशकर यांचं निधन झालं, आणखी अशा भरपूर प्रतिष्ठित आसामी आहेत की त्यांचं निधन झालेलं आहे. मग त्यांच्या कार्याचा गौरव पण आपल्याला माहिती असला पाहिजे, त्यांनी कुठल्या कुठल्या संदर्भात काम केलेलं आहे त्याच्याविषयी माहिती असणं, बऱ्याच गोष्टी येतात निधन वार्तामध्ये. जे राष्ट्रीय लेवलला प्रख्यात जे तज्ज्ञ लोक होती, जे प्रख्यात लेवलची समाजसुधारक होती, तर त्यांच्याविषयी माहिती असणं गरजेचे आहे. त्यातली पण माहिती कशी असावी तर टू द पॉईंट असावी. जसं की एखादा लेखक असेल तर त्या लेखकाची पुस्तकं कुठली कुठली होती, त्यातलं महत्त्वाचं पुस्तक कुठलं होतं की ज्याच्यावरती एखादा पुरस्कार देण्यात आलेला असेल, तर ते निधन वार्ता संदर्भात येतं. काही अशा निधन वार्ता असतात की ते राजकीय क्षेत्रामधली प्रतिष्ठित व्यक्ती असू शकते, सामाजिक क्षेत्रामधली प्रतिष्ठित व्यक्ती असू शकते, आर्थिक क्षेत्रामधील प्रतिष्ठित व्यक्ती असू शकते. तर अशा व्यक्तींचा काय करायचं आहे, एकदम टू द पॉईंट मुद्दे काय करायचं आहे, अभ्यासणं गरजेचं आहे निधन वार्ताच्या बाबतीमध्ये. नंतर संरक्षण संदर्भातल्या न्यूज असतील, डिफेन्स संदर्भातल्या, म्हणजे DRDOच्या मार्फत एखादी गन मशीन तयार केलेली असेल, एखादा रणगाडा तयार केलेला असेल DRDOच्या मार्फत, किंवा संरक्षण क्षेत्राच्या संदर्भात आणखी काही घडामोडी असतील, राफेलच्या बाबतीमध्ये असेल, ब्रह्मोस मिसाईलच्या बाबतीमध्ये असेल, आणखी नवीन कुठले मिसाईल्स तयार केलेलं असेल, चेतक जे हेलिकॉप्टर जे आहे त्याच्या संदर्भातले काही नवीन ॲडव्हान्स आलेलं असेल, तर ते संरक्षण संदर्भातल्या न्यूजमध्ये येतात. आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला माहिती असलं पाहिजे की एक्झॅक्टली काय आहे ते. म्हणजे मी जे मुद्दे सांगतो ना, त्या मुद्द्यांना धरूनच तुम्ही काय करायचं आहे तर थोडं एक्सपांडेबल पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. नंतर अंतरिक्ष घडामोडी, इस्रो आणि नासाच्या मार्फत काही मोहिमी घेतलेल्या असतात. जसं गगनयान मोहीम असेल, तर ही गगनयान मोहीम काय आहे, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली उद्देश काय आहे. नंतर इस्रोच्या मार्फत आता कुठला रिसेंटली उपग्रह सॅटेलाईट सोडण्यात आलेला होता का. नंतर इलॉन मस्कची टेस्ला कंपनी आहे, त्याची SpaceX जे आहे, SpaceXच्या फाल्कन 9 56 उपग्रह आकाशात सोडलेले आहेत. या 56 उपग्रहामध्ये एक जो उपग्रह आहे तो आपल्या इकडचाच आहे, म्हणजे इंडियामधला एक त्याच्यामध्ये सहभाग झालेला. तर तो कोणता आहे, त्याचा मुख्य उद्देश काय आहे, असे बरेच प्रश्न जे आहेत ना, बरेच प्रश्न तयार होऊ शकतात. त्यामुळे अंतरिक्ष घडामोडीचा अभ्यास करत असताना पण त्या पद्धतीने करणं काय तर गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये, सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये काही वेळा बायोलॉजिकल सायन्समध्ये बरेच असे वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतील, त्याचबरोबर त्या रोगावरचे वेगळे औषधं शोधून काढलेले असतात. कोरोनावरती बरेच टेस्टिफाय करणारे औषध आलेले होते, मग त्या औषधाच्या संदर्भात प्रश्न असू शकतो. किंवा काही वेळेला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की एखादा मलेरियाच्या बाबतीमध्ये भारतानं 2030च्या पर्यंत मलेरिया भारतातून काढणार आहेत असं टार्गेट ठरवलेलं आहे. 2025 पर्यंत क्षयरोग जो आहे, TB जो आहे तो भारतातून काढला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे हे जे आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञानामधले करंट अफेअर्सच्या संदर्भातले काय आहेत तर प्रश्न येतात. नंतर शेतीविषयक घडामोडी, शेतीविषयक घडामोडीमध्ये काय विचारलं जाऊ शकतं की आधुनिक पद्धतीची शेती असेल, शेतीच्या पिकांच्या संदर्भातले प्रश्न असू शकतात. मग त्याच्यामध्ये नायट्रोजनयुक्त खत असेल, युरिया असेल, त्याचा परिणाम काय असू शकतो, युरियाचं उत्पादन किती प्रमाणामध्ये ह्या वर्षी झालेलं आहे, जगामध्ये सगळ्यात जास्त युरियाचं उत्पादन कोणाच्या मार्फत केलं जात आहे, असे भरपूर प्रश्न शेतीविषयकवरती विचारले जाऊ शकतात. पर्यावरण विषयक काय प्रश्न असू शकतात, पर्यावरण एन्व्हायरमेंटवरती, तर वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वन्य प्राणी असतील, तर ते एंडेंजर्ड लिस्टमध्ये आहेत, क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत. कोणतं जे काही नॅशनल पार्क जे आहे, हे नॅशनल पार्क कोणत्या ठिकाणी येते असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. काझीरंगा नॅशनल पार्क कुठं आहे तर ते आसाममध्ये आहे. रिसेंटली चर्चेत काय आहे तर तिथल्या गेंड्यांच्या संदर्भात चर्चेत आहे, कारण एक शिंग असणारा गेंडा जो आहे तो काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये आहे. म्हणजे असे प्रश्न जे आहेत ते एन्व्हायरमेंट संदर्भात असू शकतात. नंतर आर्थिक घडामोडी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत रेपो रेट कमी केला, रिव्हर्स रेपो रेट कमी केला, वाढवला असेल, मार्जिन स्टँडिंग फॅसिलिटीज काय आहेत, MSF जे असेल, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना या आर्थिक घडामोडीमध्ये येत आहेत. या आर्थिक घडामोडीमध्ये आणखी काही मुद्दे, योजनांचा मुद्दा येत असेल की आर्थिक ज्या योजना असतील, म्हणजे इकॉनॉमिकल ज्या स्कीम्स ज्या असतील ना,
या स्कीमवरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. त्यामुळे स्कीम पण माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट राजकीय घडामोडी. राजकीय घडामोडीला करत असताना आपल्याला एकदम टू द पॉईंट मुद्द्यांना धरून करायचं आहे. जसं महाराष्ट्राची राजकीय घडामोडी बघितली तर महाराष्ट्रामध्ये पक्षांतर बंदीच्या कायद्यासंदर्भातला थोडा रेफरन्स येणार आहे. पक्ष फुटी पद्धत काय असणार आहे, पक्षांच्या चिन्हाच्या बाबतीमध्ये असू शकतो, त्याचबरोबर पक्ष निर्मितीच्या संदर्भातला प्रश्न असू शकतो. तर हे राजकीय घडामोडी या संदर्भात प्रश्न करंटला धरून विचारले जाऊ शकतात. महत्त्वाचे अहवाल आणि निर्देशांक जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल आंतरराष्ट्रीय संस्था असतील, राष्ट्रीय संस्था असेल, त्यांच्या मार्फत डिक्लेअर केले जातात. तर ते अहवाल पण आपल्याला माहिती असले पाहिजे. त्या अहवालामध्ये इंडियाची रँकिंग पण माहिती असली पाहिजे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये इंडियाची रँकिंग 2021ला किती होती, त्याचबरोबर जागतिक लेवलला हॅपीनेस इंडेक्स जो काढला जातो ना, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स असेल किंवा ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स जर असेल, त्याच्यामध्ये भारताची रँकिंग किती आहे. काही निर्देशांक जे असतात ना, इंडेक्स जे असतात, ते इंडेक्स पण विचारले जाऊ शकतात. नंतर आहेत महत्त्वाच्या समित्या. महत्त्वाच्या समित्यांच्यामध्ये पण कुठली समिती कशा संदर्भात बसवलेली आहे, त्या समितीचा मुख्य उद्देश काय आहे आणि त्या समितीच्या संदर्भात आणखी काय काय कारवाया करायच्या आहेत त्याच्यावरती पण काय केले जाऊ शकतात, तर प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे हे 12 मुद्दे, म्हणजे आपल्याला जर कमी वेळेत व्यवस्थित जर टू द पॉईंट अभ्यास करायचा असेल तर हे 12 मुद्दे जे आहेत ना, या 12 मुद्द्यांना टार्गेट करून पहिल्यांदा ते कंप्लीट करावे लागतील एका वर्षामधील ह्या मुद्द्यांना. आणि त्याच्यानंतर राहिलेला जो एक्स्ट्राचा काही वेळा वन लायनर असतात, ते वन लायनर्स तुम्ही काय करू शकता, वाचू शकता. कोणतंही एक वार्षिकी घेऊ शकता, त्रैमासिक घेऊ शकता किंवा मंथली मॅगझिन घेऊ शकता. फक्त बेस्ट ऑफ द बेस्ट असणं ते काय आहे तर गरजेचे आहेत. मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं अवेलेबल आहेत, त्यांचे व्यवस्थित काय करा तर तुम्ही रीडिंग करा, प्रॉपर त्याच्या नोट्स प्रिपेअर करा. आता नोट्स करायला तुम्हाला वेळ नाही आहे, त्यामुळे काय करू शकता, रीडिंग करा, तिथेच त्याच्यामध्ये अंडरलाईन करा. अगेन रिव्हिजन करताना अंडरलाईन केलेलेच फक्त काय करा तर वर्ड रीड करा. तर अशा प्रकारचे काय तर करंट अफेअर्स संदर्भातले हे मुद्दे आहेत. बाकी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधील ॲप्लिकेशन डाउनलोड करा. कारण याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या UPSC MPSCसाठी भरपूर असे कोर्सेस आहेत. त्याच्याबरोबर NCTचा बेस्ट कोर्स आहे, कंबाईनच्या परीक्षेसाठी तर बेस्ट कोर्स अवेलेबल आहेच. तो तुम्हाला नक्कीच काय करेल तर आवडेल. एकदा नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करून तो कोर्स बघू शकता. मी इथं थांबतो मित्रांनो. जय हिंद.